चला, आज आपण इंग्लिश मीडियमच्या स्कॉलरशिप क्लास 7चे मराठी भाषेचे आन्सर की पाहूया. पहिला प्रश्न आहे, अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. यात पहिलंचे उत्तर आहे, त्याची औदारी पाहून मला खूप आश्चर्य वाटले. याचं उत्तर आहे विशेष नाम. नंतर 2 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध शब्दांची नाही. याचं उत्तर आहे क्षणिक आणि दुर्लभ. 2 पर्याय. नंतर तिसरा प्रश्न, नीता म्हणाली आजी आता या जलपर्णीचं काय करावं. या वाक्याचे कोणती विरामचिन्हे द्यायचे राहिले. तर याचं आहे स्वल्पविराम. आजी नंतर स्वल्पविराम यायला हवा. एक उत्तर आहे. प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे खाशी. प्रश्न काय आहे, तर पुढीलपैकी कोणता शब्द प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव होत नाही. तर खाशी हा शब्द आहे. पर्याय 3. नंतर प्रश्न 5वा आहे, पुढील शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. तर यात एकूण जोडाक्षरे आली आहेत, मला वाटतं 11 आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा, दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगणारी योग्य म्हण पर्यायातून निवडायची. डोळ्यात केर, कानात पुंकर याचा योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3, कानाला ठणका, नाकाला औषध. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7, अंगा लावून या राख झाकुनी डोळे झाकुनी करती पाप. या असे म्हणत कोणत्या संतांनी जागृतीचा संदेश दिला. तर ते संत तुकाराम आहेत. त्यानंतर पुढीलपैकी विनोदी लेखक कोण. तर पर्याय 4 आहेत, द मा मिरासदार हे विनोदी लेखक आहेत. यात आता प्रश्न क्रमांक 9 ते 11साठी पॅसेज दिलेला आहे आणि या उत्तरावरून आपल्याला प्रश्नांची उत्तर शोधायचं आहे. शेकडोचा आदिवास कशामुळे धोक्यात आला आहे. तर जंगल तोडीमुळे. पर्याय 2. त्यानंतर उतार्यावरील वर्णनानुसार पुढीलपैकी असत्य विधान कोणती. तर यात असत्य विधान आहे शेकरूचे घरटे दगडांच्या कपारीत असते. पर्याय 3. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विशेषण उतार्यात आलेले नाही. तर उतार्यात न आलेले विशेषण म्हणजे लाल भडक. आता पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 12 ते 14 हे कवितेवरून उत्तर शोधायचे, प्रश्नांचे उत्तर शोधायचे. तर रेल्वेगाडीचा वेग केव्हा मंदावतो. तर घाट लागल्यावर. पर्याय 1 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 13, कवीच्या मते प्रवासी कशामुळे घाबरू शकतात. तर बोगद्यातील काळोख्यामुळे. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी कवितेत आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. तर विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहेत. पर्याय 2, काळोख आणि उजेड. फंद डॅश डॅश या शब्दात पर्यायातील कोणता शब्द जोडल्यानंतर जोडशब्द तयार होईल. तर फंद फितुरी. पर्याय 1. त्यानंतर प्रश्न 16, पुढील शुद्ध शब्द निवडा. तर शुद्ध शब्द आहे जलप्रदूषण. पर्याय 2. अधोरेखित लिंग शब्दाचे लिंग ओळखा. हिरव्यागार फांदीवरील झोपाळे झुलत होते. नपुसक लिंग. पर्याय 1. अपूर्ण वर्तमान काळात असणारे वाक्य निवडा. त्यात चौथ्या पर्याय आहे, सोनाली नवीन पाठ्यपुस्तकातील गोष्टी वाचत असते. प्रश्न क्रमांक 19, वाक्प्रचार व त्याचा अर्थ यानुसार अयोग्य जोडी निवडा. तर पर्याय क्रमांक 1 आहे, हितगुज करणे, अतिशय गोंगाट करणे ही अयोग्य जोडी आहे. तर प्रश्न क्रमांक 20, समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी निवडा. तर यात आहे अयोग्य जोडी पुरावा आणि समानार्थी शब्द पाहिजे ना. तर समानार्थी रंक आणि राव ही अयोग्य जोडी येऊ शकते, कारण ते समानार्थी शब्द नाही आहेत. पर्याय 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, दिलेल्या आकृतीतील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडून 6वे अक्षर कोणते. तर यात पुढच्या ठेस मागचा शहाणा अशा प्रकारची काय होते म्हण तयार होते. आणि उजवीकडून जर म्हटलं तर 1 2 3 4 5 6 मा हा शब्द येऊ शकतो. याचं पर्यायचं उत्तर मा आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, शास्त्रधर्म या शब्दात एकूण किती वर्ण आहेत. याला जरा मी डाऊटफुल आहे, पण तरी याचे 12 वर्ण असतील असं मला वाटतं. हे विद्यार्थ्यांनी याची बाकीच्या या प्रश्नाची खात्री करून घ्यावी. त्यानंतर प्रश्न 23, वचन बदलानुसार चुकीचा पर्याय निवडा. तर नात
नातू पाहिजे तर नाते, तर पर्याय 1 असं चुकीचं यात उत्तर आहे. पर्याय 1 आहे. दिलेल्या शब्दासमोरील दोन्ही अर्थ योग्य असणारा पर्याय निवडा. तर दोन्ही अर्थ योग्य यात आहे आव्हान, यात विनंती आणि निरोप ही प्रश्न क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 25 शेवटचा प्रश्न आहे मराठीतला. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. जुन्या रूढीचे पालन करणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? पुरोगामी म्हणतो असं की सनातनी म्हणतो? याबद्दल मला डाऊट आहे, पण तरी आपण त्याला सनातनीय म्हणूया. आणि या ठिकाणी आपला मराठीचा पेपर संपलेला आहे. धन्यवाद.